घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी पहिला गुन्हा आता दाखल झालेला आहे। पंढरपुरातील सांगोला नाका इथं अवैध पद्धतीने घरगुती गॅस रिक्षात भरून विक्री केली जात होती। जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत घरगुती गॅसच्या 8 तर व्यावसायिक वापराच्या 5 टाक्या जप्त करण्यात आलेल्या आहे। गणेश बोरीकर यांच्या विरोधात पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबरीने त्याला गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीचा शोधही भरारी पथक घेत आहे। अवैध पद्धतीने गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर देखील अशाच पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे। दरम्यान अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 आणि 7 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण पाहतोय पंढरपुरामधील सांगोला नाका इथं हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। यावेळेस घरगुती गॅस रिक्षात भरून अवैध विक्री त्याची केली जात होती। गॅसचा अवैध वापर करणारा पहिला गुन्हा दाखल झालेला आहे। भरारी पथकं तैनात करण्यात आली होती। आपण पाहिलेले साम टीव्हीनं ऑपरेशन सिलेंडर केलं होतं, त्याचा मोठा परिणाम राज्यभरामध्ये दिसला। ठिकठिकाणी भरारी पथकं कामाला लागली आणि भरारी पथकांनी पहिली कारवाई केलेली आहे। पहिला गुन्हा गॅसच्या अवैध वापराचा आपल्याला पाहायला मिळतोय। गणेश बोरीकर असं या इसमाचं नाव असून त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान त्याला या सिलेंडरचा पुरवठा करणारी एजन्सी नेमकी कोणती आहे याचा शोधही भरारी पथकाकडून घेतला जातोय। पंढरपुरातील सांगोलातली ही संपूर्ण घटना। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमाये। विश्वभूषण, आपण पाहिलेलं आहे आपली साम टीव्हीचं जे सिलेंडर ऑपरेशन सिलेंडर झालं त्याचा मोठा फटका, त्याचा मोठा इम्पॅक्ट झालेला आहे असं म्हणायला पाहिजे, कारण की पहिला गुन्हा दाखल झालेला आहे। भरारी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर ऑपरेशन सिलेंडर आपण जी ही मोहीम राबवतोय त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आता साम टीव्हीचाच इम्पॅक्ट आपल्याला असं म्हणायला लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये पहिला गुन्हा जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे। खरं तर पंढरपूरमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। आपण बातम्यांच्या माध्यमातून नेहमीच काळे धंदे जे गॅसच्या संदर्भात होते तो दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आता त्याची दखल जी आहे ती आता प्रशासनाला घ्यावी लागली आणि महाराष्ट्रातला पहिला गुन्हा हा आपण सुरू केलेल्या ऑपरेशन सिलेंडरची दखल घेत त्या ठिकाणी दाखल करावा लागला। खरं तर हे साम टीव्हीच्या मोहिमेचं यश म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जी धन्यवाद विश्वभूषण, आपण दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय पहिला गुन्हा या विरोधात दाखल झालेला आहे। दरम्यान या इसमाला नक्की कोणत्या एजन्सीने हे सिलेंडर पुरवठा केलेला आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। भरारी पथक या संदर्भात अधिक कारवाई करणार आहे। गूगल लोकेशन ॲप आहे सर? नाही सर, त्यात शूटिंग निघते का? निघते, शूटिंग पण निघते.